ऐका कहाणी अधिक मासाची, आहे ही प्राचीन काळाची, आहे तिची घडण चंद्रसूर्यांची, मानवंदना आहे देवदेवतांची। ही कहाणी कुणी कोणाला सांगितली ते चित्त देऊन ऐका। एकदा सर्व ऋषीमुनी तपोवनात एकत्र बसलेले होते। तेव्हा व्यास महर्षींचे आगमन झाले। ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोय। आपल्याला ह्या वर्षात अधिक मासाचे आचरण करावयाचे आहे। ऋषींनी हा कोणता अधिक मास? व्यास म्हणाले, अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना। वर्षाचे एकूण महिने 12, 13वा म्हणजे अधिक मास। ऋषी म्हणतात, तो कशासाठी? त्यावर व्यास म्हणतात, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो। 3 वर्षानंतर असा एकूण 1 महिन्याचा फरक पडतो। 1 महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसविला आहे, हाच अधिक मास। याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। आता सांगतो 13व्या महिन्याची कहाणी, नीट ठेवावी ध्यानी, त्याला मान द्यावा सर्वांनी, सांगितली मला नारद मुनींनी। सारेजण शांत झाले, मन लावून ऐकू लागले। व्यास महर्षी बोलू लागले। नारद मुनी भूतलावर फिरत होते, जगातील सुखदुःखाचा आढावा घेत होते। मृत्यूलोकातील माणसं नाना प्रकारची सुख दुःख भोगत आहेत, पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण फार कमी आहे। त्याचं काय बरं कारण असावं? नारद मुनी विचार करू लागले। विचार करीत करीत ते वैकुंठाला पोहोचले। भगवान विष्णू ध्यानस्थ बसलेले होते। नारायण नारायण असा बराच जयघोष नारदांनी केला। नंतर नारद मुनी श्री विष्णूस म्हणाले, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात। पृथ्वीवरील लोकांचे लालन पालन करते तुम्हीच आहात। मग तुम्ही कुणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता हे मला सांगू शकाल का? विष्णू म्हणाले, नारद मुनी, तुम्ही म्हणता ते खरं आहे। तुम्ही आता बघून आलात, लोक पाप करतायत, त्यात पुण्याचं प्रमाण खूप कमी आहे। पण त्यांनी केलेल्या पापाचं काय? त्यांची तर भरपाई झाली पाहिजे। नारद म्हणतात, ती भरपाई कशी होईल? त्यावर विष्णू म्हणाले, होईल, ती भरपाई पण होऊ शकेल। ती भरपाई करणारा अधिक मास आता येणार आहे। नारद म्हणतात, अधिक मास? विष्णू म्हणतात, होय, पापांची भरपाई करणारा अधिक मास। या मासाचं आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत। पुरुषोत्तम याची भक्ती करण्यानं सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवीन। चंद्रसूर्य यांच्या गतीत फरक पडतो, त्याचा मेळ हा महिना घालतो। दर 3 वर्षांनी तो येतो। महिन्यात सूर्य संक्रमण नसते, म्हणून या महिन्यास मलमास हेही म्हणतात। या महिन्यात लग्नादी मंगल कार्य करीत नाहीत। अधिक मास दुःखी झाला, आपली गाऱ्हाणी तो सांगू लागला। सर्वजण माझा तिरस्कार करतात। हौस नाही, मौज मजा नाही, मला वाईट वाटलं। मी ज्योतीत रत्न जडित सिंहासन आहे। त्या सिंहासन यावर पुरुषोत्तम मुरलीधर बसलेले आहेत। त्या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूंनी माल मसाला घडविलं। दर्शनानं चमत्कार केला, त्या अधिक मासाला दिव्य रूप आलं, लोखंड याचं सोनं झालं। नारद मुनी म्हणतात, म्हणजे मलमास याचं महत्त्व वाढलं म्हणायचं? व्यास म्हणतात, होय, त्या महिन्यात पुण्यकर्म वाढलं, दीपदान, व्रत, नियम, उपवास इत्यादी। नारद मुनी म्हणतात, त्या महिन्यामुळं मग काय झालं? व्यास म्हणतात, लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले, त्यांची पापं नष्ट झाली, त्यांचं जीवन फुललं, त्यांच्या इच्छा फळाला आल्या, असा तो अधिक मास पुण्यमास ठरला। ही झाली अधिक मासाची कथा। पण ह्या व्यतिरिक्त अधिक मासाबद्दल तुम्हाला अजून जास्त माहिती जाणून घ्यायची असेल की अधिक मासामध्ये काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, जावयाचा मान सन्मान कसा केला पाहिजे, आईची ओटी कशी भरली पाहिजे, या सर्व माहिती तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर मिळून जातील। त्यामुळे आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आध्यात्मिक वारकरी सांप्रदायिक रिलेटेड सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। रामकृष्ण हरी।